दिसले नसते। या दोन छत्रपतींनी एकाने आपल्याला कसं जगायचं हे शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी धर्मासाठी आपल्या प्राणाचं अर्पण करणारा माझा छत्रपती शंभू राजा। या दोन छत्रपतींना घडवणारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी। जिजाऊ नसती तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते। माता रमाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली नसती तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 32 डिग्र्या प्राप्त करणारे जगातील एकमेव असे अद्वितीय महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भारताच्या भूमीमध्ये जन्माला आले। त्यांच्या पाठीशी उभी राहणारी रमाई माता, या सावित्री मातेमुळे आजची स्त्री आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती देखील महिला आहे। त्यामागे स्त्री शिक्षणासाठी हाल अपेक्षा सहन केली सावित्री माता। या तिन्ही जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकी आज आपल्या समोर उपस्थित आहेत। जिजाऊ सावित्री रमाईचं गीत बालशाहीर शर्वरी आपल्या समोर सादर करेल। वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका रणरागिणीचा जन्म झाला, जिने जंगलातल्या 11 विक्रा सिंहाच्या पायात फुटलेला काटा काढण्याचे धाडस केले आणि तीच धाडसी रणरागिणी भोसले कट्ट्यांची वधू झाली। छत्रपती शिवाजी महाराजांची सौभाग्यवती झाली, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं। बाळ शिवबानं जन्म घेतला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी वारास झाला। दगडांना इमानदार फुटला, शिवनेरीमध्ये तेजस्वी तपस्वी बाळाचा जन्म झाला। अशा बहुजन्म निपालक हिंदू मत पातशाह हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा। शिवबाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी। ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी। मला जिजाऊ सावित्री रमाई Bye.
बस बस बस